पर आई हुई गाड़ी 11013 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस कोयम्बटूर एक्सप्रेस है। द ट्रेन अराइव्ड ऑन प्लेटफॉर्म नंबर 7 इज 11013 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस कोयम्बटूर एक्सप्रेस। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 11013 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस कोयम्बटूर एक्सप्रेस आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 पर आई हुई गाड़ी 11013 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस कोयम्बटूर एक्सप्रेस है। द ट्रेन अराइव्ड ऑन प्लेटफॉर्म नंबर 7 इज 11013 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस कोयम्बटूर एक्सप्रेस। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 11013 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस कोयम्बटूर एक्सप्रेस आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 पर आई हुई गाड़ी 11013 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस कोयम्बटूर एक्सप्रेस है। द ट्रेन अराइव्ड ऑन प्लेटफॉर्म नंबर 7 इज 11013 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस कोयम्बटूर एक्सप्रेस। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 11013 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस कोयम्बटूर एक्सप्रेस। मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल दुर्वा ब्लॉग्स। कसे आहात तुम्ही सगळे? आज बऱ्याच दिवसांनी माझा एक नवीन ब्लॉग आलेला आहे, जर्नी ब्लॉग, ज्याच्यामध्ये आज आम्ही चाललेलो आहे बाहेर। फॅमिली ट्रिप आहे ही आणि आम्ही कुठे चाललो आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे। आता आम्ही आलेलो आहे स्टेशनवरती। आम्ही आता फॅमिली मेंबर्स आलेलो आहे, थोडे राहिले ते आल्यावर मी तुम्हाला नंतर दाखवते। तुम्ही बघू शकता आता आम्ही इतके लोक चाललेले आहोत। आता तुम्हाला दाखवते आम्ही सगळे आलेलो आहे। आता थोड्याच वेळात आमची ट्रेन आता आमची ट्रेन आलेली आहे। भेटते मी तुम्हाला ट्रेनमध्ये चढल्यावर। थोड्याच वेळापूर्वी आमची ट्रेन आली आणि आता आम्ही बसलेलो आहे सीटवरती। हा पण येतोय आमच्यासोबत। आता मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर। सॉरी, मी तुम्हाला दाखवू नाही शकली कारण की मला खूप दमलेली मी आणि मला झोपायचं होतं म्हणून मी झोपली। पण आता सोलापूर येऊन गेला आहे। आता आम्ही वेट करतोय की गाणगापूर कधी येणार आहे। आता आम्ही इथे नाश्ता करतोय। तर थोड्याच वेळाने गाणगापूर येणार आहे। आम्ही खूप एक्सायटेड आहे। सामान ते सर्व पकडते पडेल ना। मी आहे पुढे। फायनली आता आम्ही स्टेशनवर उतरलो आहे। आता आम्ही चाललोय आमच्या रूमसाठी। चला जाऊया फ्रेंड्स। आता फायनली आम्ही रूमवर पोहोचलेलो आहे। सगळे आपल्या आपल्या रूममध्ये गेले। आता मी तुम्हाला आमचा रूम दाखवते।
तुम्ही बघू शकता इथे आमचा बेड आहे आणि मी तुम्हाला बॅल्कनी पण दाखवते. बॅल्कनी पण खूप लॉंग आहे आमची. हे बघा ती आमची बॅल्कनी. व्ह्यू तर बघ ना काय खाली दिसतो ना समोर. हा फ्रेंड्स बघा ना. मित्रांनो बघा इथे हे मंडपच्या इथे पप्पा ते सगळं भांड्याचं बघताय आणि जे मंडप आहे ना इथे या लोकांनी रॉंग जागेवर लावून दिलेलं. मग हे संध्याकाळपर्यंत आम्हाला ना करेक्ट जागेवर लावून देणार आहे जिथे आमचा भंडारा होणार आहे. मित्रांनो बघा हे जे आहे ते हनुमान मंदिर आहे. इथे आमचा भंडारा होणार आहे. ते चुकीच्या साईडला या लोकांनी मंडप टाकलेला आहे ना. संध्याकाळी आम्हाला या साईडला मंडप टाकून होणार आहे. मी तुम्हाला ते पण दाखवते. हनुमंतर कुठे 4-5 वाजता ना तो रघुभाई आहे तिकडे आपला कुठे सेटअप लागणार सगळ्यांनी लाभ घ्यायला इथं येणार माणसं. गाईज बघा उद्याच्या भंडाऱ्यासाठी ना आम्ही सगळे भाजी घेतोय. वांगे वगैरे सगळे जे उद्या जे आम्ही भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी. लेफ्ट मारून राईट मार. नवीन हॉटेल बघा आता आम्ही इथून भोपळा टमाटा आणि बटाटा घेतलेला आहे. हा माझा ब्लॉग आहे तो एवढाच आहे. बाकीचा जो ब्लॉग आहे आम्ही संगमवरती